पवारांची सगळ्यात मोठी सून आहे माझी आई आणि त्या दृष्टिकोनातून कुटुंब एकत्रित राहावं अशी तिची भावना असावी आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी ते वक्तव्य भावनिक होऊन ते केलं असावं असं मला वाटतं। आणि व्यक्तिगत तुम्ही मला सुद्धा जर विचारलं कुटुंब म्हणून, मी राजकारण म्हणून नाही, तर 38 वर्ष 39 वर्षाचं माझं वय आहे, त्याच्यामध्ये 37 वर्ष मी सर्व कुटुंब एकत्रित बघितलेलं आहे। त्यामुळे कुटुंब म्हणून तुम्ही बोललात तर एकत्र असणं हे नक्कीच चांगलं आहे, पण शेवटी कुटुंब आणि राजकारण ह्या दोन वेगळ्या गोष्टी झाल्या। त्यामुळे कुटुंब म्हणून एकत्रित असलं पाहिजे, पण राजकीय भूमिकासुद्धा तितक्याच महत्त्वाच्या असतात। त्यामुळे आज राजकीय दृष्टिकोनातून आम्ही तसं बघितलं तर वेगळे आहोत। आई राजकीय नाही आहे, आई सामाजिक आहे। सामाजिक दृष्टिकोनातून तिने आत्तापर्यंत काम केलेलं आहे। तिचं मन फार साफ आहे, मनामध्ये आणि ध्यानामध्ये कुठेही राजकारण नाही। प्रामाणिक पद्धतीने त्या ठिकाणी व्यक्तिगत तिथं तिचं मन व्यक्त केलं आणि तसं बघितलं तर भावनिक दृष्टिकोनातून सुद्धा आणि कुटुंब एक असणं हे महत्त्वाचं आहे, हे अख्ख्या महाराष्ट्राला देशाला त्या ठिकाणी माहीत आहे। कारण का आपण सर्वजण भारतीय संस्कृती समजून काम करणारे लोक आहोत, भारतीय संस्कृतीला मान सन्मान देणारे लोक आहोत आणि आपल्या संस्कृतीमध्ये कुटुंब एक राहणं हे फार महत्त्वाचं आहे आणि त्याच दृष्टिकोनातून आईली ते वक्तव्य केलं असावं असं आपल्याला म्हणावं लागेल। दिल्लीमध्ये अजितदादा साहेबांना वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा द्यायला गेल्या। आज काकींचं वक्तव्य, अंकुश काकडे सुद्धा असं म्हणाले की अनेक कार्यकर्त्यांची इच्छा आहे की दोन पवारांनी एकत्र यावं। विजय वडेट्टीवार असं म्हणाले की ज्या राजकीय घडामोडी घडतायत याचा अर्थ असा आहे की शंका घेण्यासाठी वाव आहे। अंतर्गत काय घडामोडी घडतायत का, चर्चा होते का, किंवा साहेब आणि अजितदादा परत राजकीय दृष्टी एकत्र येतील असं तुम्हाला वाटतं? बघा, काल आदरणीय पवार साहेबांचा 85वा वाढदिवस होता आणि त्या वाढदिवसाच्या निमित्ताने तिथं दादा, काकी, पार्थ व इतरही काही महत्त्वपूर्ण नेते त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आले। हीच तर आपली देशाची आणि राज्याची संस्कृती आहे। ती जर तिथं नेते सांभाळत असतील, त्या पद्धतीने ते कार्य करत असतील तर ते स्वागत करण्यासारखं आहेच। द्वेष, सारखं द्वेष असणं, टीका करणं हे काही योग्य नाही आणि द्वेषाच्या राजकारणामध्ये तुम्ही जर बघितलं तर टीका सोडलं तर काहीच आपल्याला दिसत नाही। आज द्वेषापेक्षा एक सांस्कृतिक राजकारण करण्याची तिथं जरूरत आहे। ठीक आहे, विचाराने भिन्नता असू शकते, पण आपलं मत व्यक्त आपण राजकीय दृष्टिकोनातून करू शकतो, पण व्यक्तिगत जीवनामध्ये आपण एक राहू शकतो, नाही तर शुभेच्छा देऊ शकतो। आणि काल जे आपण सर्वांनी तिथं बघितलं ती एक महाराष्ट्राची संस्कृती आहे आणि ती बघितल्यानंतर मलासुद्धा ती संस्कृती जी आम्ही सर्वजण जपत आलेलो आहे ती गोष्ट मलासुद्धा आवडली। कोण म्हणलं? तुम्ही बघितलं? चर्चा आहे ना, चर्चा खूप पद्धतीच्या होतात। उद्या तुम्ही म्हणाल कालच ट्रम्प आले, साहेबांना भेटले आणि ट्रम्प निघून गेले। पवार साहेबांच्या बाबतीत काही होऊ शकतं, ते खरं आहे, पण विषय एवढाच आहे की फक्त चर्चेवर किती आपण राजकीय विश्लेषण तिथं करायचं। जर खऱ्या काही गोष्टी असतील, खरंच ते आले असते, नाही तर पवारसाहेब मोदी साहेबांना भेटायला गेले असते, एखादी मोठी चर्चा तिथं झाली असती, मग त्याच्यावर चर्चा करणं हे योग्य आहे। फक्त चर्चेवर चर्चा करत बसलो तर मग कधीच हे थांबणार नाही असं मला वाटतं। मात्र महायुतीला राज्यामध्ये विधान असं नाही का तुम्ही म्हटलं की भावनिकदृष्ट्या किंवा कुटुंब म्हणून कुटुंबाने एकत्रित असणं याबद्दल आईने भावना व्यक्त केली, ते स्वाभाविक आहे। कुटुंब राजकीयदृष्ट्या एकत्र असण्याचे देखील काही फायदे असतात। नाही, तुम्ही मला जर विचारलं तर मी दुसऱ्या टर्मचा आमदार आहे, मी काय नेता नाही। राजकीय दृष्टिकोनातून दोन पक्ष एकत्रित यावे, सत्तेत कोणाबरोबर जावं हे शेवटी त्या पक्षाच्या नेत्यांचा निर्णय तिथं असतो। त्यामुळे तुम्हाला जो प्रश्न करायचा आहे तो मला न करता तो पवार साहेबांना तुम्ही केला, नाही तर दादांना केला तर जास्त उचित ठरू शकतं असं मला वाटतं। चर्चा आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारची फुटणार, काही आमदार फुटणार किंवा काही खासदार फुटणार। संजय राऊतही म्हटले की अजित पवारांना अशी ऑफर आहे की 5 खासदार शरद पवारांच्या पक्षाचे थोडा तुम्हाला एक केंद्रात मंत्रिपद मिळेल, 6चा कोटा आहे। मला वाटत नाही फोडाफोडी तिथं कुणी करते, नाही तर करण्याची जरूरत आहे। त्यांच्याकडे मेजॉरिटीपेक्षा जास्त लोक आहेत आमदार म्हणून, 222पेक्षा जास्त त्यांच्याकडे आमदार आहे, तिथे 144 तिथे लागतात। आणि याच्यात अजून 10 घेऊन भाजप त्यांचं रेप्युटेशन कशाला खराब करेल? नाहीतर दादा, नाहीतर अशी काही पक्ष की अजून एकदा
कुटुंब फोडलं, अजून एकदा पक्ष फोडला, अशा पद्धतीने चर्चा ही लोकात काही सकारात्मक दृष्टिकोनातून घेतली जात नाही. त्यामुळे असा कुणीही प्रयत्न करणार नाही आणि कुठलाही आमदार आणि कुठलाही खासदार स्वतःहून सत्तेत असणाऱ्या लोकांकडे जाऊन मला तुम्ही तुमच्या पक्षात घ्या असंही तिथं बोलणार नाही. शेवटी निर्णय जो कुठला घेतला जातो तो नेत्यांच्या लेवलला घेतला जातो. या सगळ्यामध्ये करण्याची चर्चा परत सुरू झाली की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन होईल वेळ होईल. मला असं वाटतं ही फक्त चर्चा आहे. चर्चा सोडून दुसरं कुठंच नाही. माझं एकच खरं तर काल मी जेव्हा दिल्लीला गेलो होतो तिथं असणाऱ्या लोकांशी मी चर्चा केली आणि जेव्हा आम्ही पेपरमध्ये वाचत असतो मला सर्वच इंडिया ब्लॉकच्या सर्व नेत्यांना पक्षांना विनंती करायची आहे की आपली पार्लमेंट जी चालत नाही, जे काय तिथं थांबवली जाते, ज्या विषयामुळे थांबवली जाते तो विषय महत्त्वाचा असला तरी वेगळ्या पद्धतीने त्या विषयावर आपण लढू शकतो. आज आपल्याला काय पाहिजे तर शेतकऱ्यांचे विषय आहेत, आरक्षणाचा मुद्दा आहे, त्याच्याचबरोबर महिला सुरक्षतेचा मुद्दा आहे, त्याच्याचबरोबर आज बेरोजगारीचा महत्त्वाचा विषय आहे. आज इकॉनॉमी जी आपली आता हळू स्लो होत चालली आहे त्याच्यावर खऱ्या अर्थाने बोलण्याची जरूरत आहे. अडाणी आणि हा जो विषय असेल तो व्यक्तिगत लेवलला त्याचं इन्व्हेस्टिगेशन जे काय करायचे ते करू, पण आज पार्लमेंट कुठेतरी चालवली गेली पाहिजे असं माझं तरी व्यक्तिगत मत आहे. आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा सरकार लवकरात लवकर स्थापन व्हावं. स्थापन कुठल्या अनुषंगाने की मंत्रिपदं देणं फार महत्त्वाचं आहे. मंत्रिपदं जर दिली गेली नाही तर सरकार चालू शकत नाही आणि सरकार जर चाललं नाही तर लोकांचे प्रश्न सुटणार नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांना, अजितदादांना आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना मी विनंती करतो की महाराष्ट्राच्या हितासाठी सरकार स्थापन करून मंत्रिपद देण्याची जरूरत आहे. आणि महाराष्ट्र कुठंतरी आता सरकारच्या दृष्टिकोनातून चालवणं पण तितकंच महत्त्वाचं आहे. आणि 6 महिने आम्ही देऊ ना, 6 महिने आम्ही बघू हे सरकार कसं काम करतंय. जर नाही काम केलं तर लोकांच्या वतीने लोकांच्यासाठी महत्त्वाचे असणारे विषय घेऊन आम्ही लढणारच आहोत त्या सरकारच्या विरोधात. या महायुतीमध्ये एका खात्याची जोरदार चर्चा झाली ती म्हणजे अर्थ खातं कोणाकडे राहणार. दादा सातत्यानं सांगायचे की काही झालं तरी पुढचा अर्थसंकल्प मीच मांडणार आहे. जी माहिती मिळते ते म्हणजे भाजप अर्थ खातं त्यांच्याकडे ठेवणार आहे. दादांना कॉम्प्रोमाइज करावं लागतं. मी एवढंच म्हणेल, होम मिनिस्ट्री असेल, फायनान्स असेल, त्याच्याबरोबर UD आहे, हे 3 महत्त्वाची खाते BJP काय दुसऱ्या कुठल्या पक्षाला दिलं असं वाटत नाही. ते स्वतःकडेच ठेवतील आणि बाकी जे इतर खाती असतील त्याच्यामध्ये मग जे काही डिव्हिजन होणार आहे म्हणजे इंडस्ट्रियल असेल, रेव्हेन्यू असेल, याच्यामध्ये जे काय होणार आहे ते होणार आहे. आणि त्याच्याचबरोबर काही लोकांना शहरावर कंट्रोल ठेवायचा असेल, UD मिळत नसेल तर मग तिथं दुसरं जे सिटीसाठी नाही तर शहरासाठी महत्त्वपूर्ण असणारं जे काही खातं आहे ते तिथं ठेवलं जाईल. त्यामुळे अशा पद्धतीने बॅलन्स कुठेतरी करण्याचा प्रयत्न हा सरकारच्या सर्व नेत्यांकडनं केला जाईल. म्हणजे भाजपसाठी एकनाथ शिंदे आणि अजितदादांना तडजोड करावी लागते की करायला भाग पाडलं जातं. आता 29ला एक हाती सत्ता भाजपला या महाराष्ट्रामध्ये आणायची असं त्यांच्या नेत्यांनी तिथं सांगितलेलं आहे. तुम्हाला सत्तेत जाणं पसंत होईल का विरोधकाची भूमिका निभावणं पसंत? सत्तेत जाणं पसंत होईल की विरोधकाची भूमिका निभावणं पसंत? महाराष्ट्राच्या हितासाठी जो कुठला निर्णय योग्य असेल त्यासाठी संघर्ष असू द्या. त्यासाठी अजून कुठं काय करायचं असेल तर 100% आम्ही सर्वजण करायला तयार आहोत. गेले 2.5 वर्ष तेच केले, पुढचे 5 वर्षसुद्धा करण्याची भूमिका आमची सगळ्यांची आहे. पण सरकारला 6 महिने ते द्यावे लागतील काम करायला. 6 महिन्यात ते काय करतात हे आपल्याला बघावं लागेल. आणि त्यांनी जर लोकांच्या अपेक्षेप्रमाणे काम नाही केलं तर सरकारचा विरोध हा रस्त्यावर उतरून आम्हाला सगळ्यांना करावा लागेल. पक्षांतर्गत देखील संधी मिळाली तर मिटकरी यांनी व्यक्त केलेली आहे की तुमच्याकडे ताकद राहिली नाही तर दुसरं श्रेय राहिलं काय? कोण अमोल मिटकरी काय बोलले? अजित पवारांकडे तुम्हाला आता झुकावं लागते, यावं लागते असं वाटतं. तुमचे आमदार कमी निवडून आले. अजितदादा या बाबतीत काय बोलतात हे जरा बघूया. पक्षाचे नेते अजितदादा आहेत, हे छोटे छोटे जे काय कोणी बोलणारे ते नाहीत. अजितदादांनी त्या बाबतीत वक्तव्य जर एखादं केलं तर आम्ही त्याचं उत्तर देऊ. ह्या छोट्या ऑफर दिली सत्य देण्याची. विषय एवढाच आहे की जे काही छोटे छोटे बोलणारे आहेत, TV वर येणारे लोक आहेत, त्यांच्यापेक्षा दादा जर त्या बाबतीत काय बोलतात हे आपल्याला बघावं लागेल. दादांनी जर एखादं वक्तव्य केलं त्याचं उत्तर आम्ही सगळेजण मिळून तिथे देऊ. सत्तेकडे उत्तरं अनेक प्रश्नांची असतात. उद्याच्याला जर सत्तेत सहभागी होण्याची संधी मिळाली किंवा त्याचं काही योग देऊन आला, समीकरण देऊन आलं तर तुम्ही त्यासाठी तयार. विषय एवढाच आहे की एक आमदार असा निर्णय घेऊ शकत नाही. हा जो प्रश्न तुमचा आहे तो नेत्याला तिथं केला गेला पाहिजे. नेता या बाबतीतलं योग्य उत्तर देऊ शकतो. माझ्या हातात ज्या गोष्टी असल्या असत्या नाही तर एखादा निर्णय माझ्या हातात असला असता तर 100% याचं योग्य असं उत्तर
तुमच्या या प्रश्नाला मी देऊ शकलो असतो. तुमच्या आमदार मित्रांची काय भावना आहे? एकत्र तुम्ही चर्चा करतच असाल, आमदार मित्रांची काय भावना आहे? आता आम्हाला सगळ्यांना काळजी आहे. बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे. शेतकऱ्याचे अनेक प्रश्न आहेत. त्याच्याचबरोबर महाराष्ट्र धर्म टिकवण्यासाठी बरंच काय आपल्याला करायचं आहे आणि महाराष्ट्र जो विकासाच्या बाबतीत आता मागे मागे पडत चाललेला आहे, त्याला एक नंबरला आणण्यासाठी जे काय करावं लागेल ते आम्ही सर्वजण मिळून 100% करू असा विश्वास व्यक्त करतो. म्हणजे 5 वर्षांमध्ये लागेल त्यात सत्तेत जाण्याचा मार्ग असेल ते. कशाचं काय करावं लागेल तुम्ही सत्तेत व्यापक दृष्टीने परत तुम्ही तोच प्रश्न, सेकंड टर्मचा आमदार आहे मी. आता माझ्या हातामध्ये एखादा प्रश्न असला असता त्याचं उत्तर आणि निर्णयच तुम्हाला सगळा सांगून टाकला असता, कशा काय स्टॅम्प पेपरवर लिहून दिला असता. पण जो अधिकार आमच्याकडे नाही, त्या अधिकार नसताना सुद्धा एखादं वक्तव्य करणं हे कितपत योग्य आहे असं कुठेतरी मला वाटतं. म्हणून या बाबतीत मी कुठेही काही बोलत नाही. सकाळी आई म्हणाल्या की कार्यकर्त्यांची अशी इच्छा आहे की 2 जे पक्ष झाले त्याची पुन्हा मोठ बांधली जावी. तर तसं तुम्हाला कोणी कार्यकर्ते तुमच्यासोबतचे म्हणतात का की पक्ष पुन्हा एक यावा? असं तरी मी कुठं चर्चा ऐकली असं मला वाटत नाही. तर त्याचा कार्यकर्त्यांच्या मनोबलावरती परिणाम होईल. म्हणजे कुटुंबातनं जर अशी वक्तव्य आली तर मग कार्यकर्ते दबक्या आवाजात चर्चा करतात की विधानसभेला आम्ही दादांच्या विरोधामध्ये लढलो, दादांच्या विरोधामध्ये प्रचार केला. मग असं तुम्हाला भविष्यात कोणीतरी बोललं का? नाही, असं कार्यकर्ते म्हणतायत. तर मग कार्यकर्त्यांचं काय? नाही, आता कार्यकर्त्यांची चर्चा तर करावी लागेल, पण निर्णय थोडी घेतला जाते आणि त्याच्यावर चर्चा करायची जरूरत आहे. विषय एवढाच आहे की कार्यकर्त्याला मान सन्मान देण्याची आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. पण जो निर्णय आज कुठंच चर्चेत नाही त्याच्यावर आता चर्चा करून तुमच्या प्रेक्षकांचा सुद्धा वेळ आपण कशाला घ्यायचा असं माझं प्रामाणिक मत आहे. म्हणजे सध्या तरी वरिष्ठ काही नेते आहेत, त्या वरिष्ठ नेत्यांना देखील असं वाटतंय की दादांसोबत गेलं पाहिजे. मग आता काकडे साहेबांनी वरिष्ठ नेते कोण हे लोकांना स्पष्टपणे तिथे सांगावेत. युवा पिढीचं काय मत? युवा पिढीचं कशाचं? याबाबत नाही, युवा पिढी हेच म्हणते. म्हणजे युवा कुठली पिढी ती आधी मला सांगा तुम्ही. माझ्या नाही हे बघा, आता मी माझ्याबद्दल बोलला ते माझ्या मतदारसंघामध्ये व्यस्त आहे. गेले काही दिवस मी कुठंच तुम्हाला दिसतोय का? नाही दिसत. तसंच इतरही आमचे जे सर्व युवा पिढी आहे ते आपापल्या मतदारसंघामध्ये व्यस्त आहे. अधिवेशन 15 तारखेपासून आहे, 16 तारखेपासून. त्यात काय विषय मांडायचे हे जास्त महत्त्वाचं आहे. आम्हाला त्या दिवशी रोहित दादा दिसले नाही एवढे विधान भवनात. बाकीचे तुमचे नवयुवा नेते दिसले. या अधिवेशनात तर दिसतील का नाही? त्या दिवशी शपथ घ्यायचं होतं, शपथ घेतले विषय संपला, थोडी तिथं चर्चा होणार होती. त्यामुळे आता अधिवेशनामध्ये चर्चा करण्याची संधी ही कदाचित आमच्यासारख्याला दिली जाईल, तेव्हा 100% आम्ही बोलणार आहोत शेतकरी, कष्टकरी, युवा, विद्यार्थी, महिला सुरक्षिततेच्या बाजूने. दादा, हे 2 पक्ष एकमेकांमध्ये सम्मिलित करण्याची चर्चा कुठेही तुमच्या पक्षामध्ये नाही किंवा तुमच्यापर्यंत तरी आलेली नाही असं म्हणायचं? माझ्यापर्यंत तरी आलेली नाही. अच्छा. आणि तुमच्यापर्यंत तर तशी कोणी भावनाही बोलून दाखवलेली नाही की हा पक्ष त्याच्यामध्ये विलीन करावा किंवा भारतीय जनता पक्षाला पाठिंबा बाहेरून द्यावा, आतून द्यावा वगैरे, ज्या काही बातम्या गेल्या 3-4 दिवसांपासून सुरू आहे, असं काही आहे? निर्णायक पदावर असणारे जे नेते आहेत, नाहीतर जे लोक आहेत, त्यांच्याकडनं या बाबतीत कुठेही चर्चा झालेली मी काय ऐकलेली नाही. जे काही फोन येतात त्याच्यात एखादा व्यक्ती बोलला असेल, पण शेवटी फोन करणारा व्यक्ती कोण हे तितकंच महत्त्वाचं आहे. त्या महत्त्वाचं काय की निर्णायक पोझिशनवर असणारे जे मोठे नेते आहेत त्यांच्यात ही चर्चा आहे असं मला वाटत नाही. बरोबर. दादा, तुम्ही मगाचपासून सांगताय की हा निर्णय वरिष्ठ नेते घेतील, म्हणजे शरद पवार साहेब घेतील, तुम्ही फक्त दुसऱ्यांदा निवडून आलेले आमदार आहात. पण या बाबतीत काही कार्यकर्त्यांचा कानोसा तुम्ही घेतला किंवा त्यांच्या काही भावना तुमच्यापर्यंत काही आल्यात का की आपण काय करायला हवं? म्हणजे निर्णय तर पवार साहेब घेतील, तुम्ही तो मान्यही कराल, पण काय नक्की करायला हवं या परिस्थितीमध्ये? एक तर तुम्ही समजून घ्या, निर्णय करण्याची वेळ आली तर, पण त्या बाबतीतली कुठेही चर्चा आहे असं मला तरी वाटत नाही. राहिला प्रश्न कार्यकर्त्यांशी बोलायचं वगैरे, एक तर हा विषय चर्चेत न आल्यामुळे याच्यावर चर्चा करणंच मला योग्य वाटत नाही. जर चर्चेत आला असता तर पदाधिकाऱ्यांना आपण बोललो असतो की काय रे बाबा, काय वाटतंय, कसं वाटतं. विनोद कांबळीला आपण काही मदत करणार आहात किंवा काय? त्यांचं काय झालं? नाही, करता आले तर 100% तिथं करेल. पण मला असं वाटत होतं की सचिन तेंडुलकर हे त्यांचे फार खास मित्र आहेत आणि आज जर आपण या देशामध्ये बघितलं तर सचिन तेंडुलकर हे या देशातले सोडा जगातले सर्वात श्रीमंत खेळाडू तिथं आहेत. त्यामुळे अशी परिस्थिती त्यांच्या मित्राची असेल हे तुमच्याकडनं ऐकल्यानंतर मला फार वाईट तिथं वाटलं. पण खरंच तसं काय असेल तर माझ्यासारखा कार्यकर्ता एक सेवा म्हणून, काय एवढा मोठा खेळाडू म्हणजे ज्याली ठीक आहे संधी मिळाली नाही मिळाली हा वेगळा विषय, पण जेव्हा केव्हा मिळाली मनापासून ते खेळले. त्यांना जर
एक क्रिकेटप्रेमी म्हणून मला मदत करता आली, सेवा करता आली, तर 100% ती सेवा करण्याचा प्रयत्न मी तिथं करेन. नाही तुम्ही तर करालच संघटना म्हणून माणूस म्हणून, पण सचिन तेंडुलकर सारखा तुम्ही उल्लेख केला की सर्वात श्रीमंत, ते सख्खे मित्र असूनही तसा अजून पुढाकार घेताना दिसत नाही. बघावं लागेल. म्हणजे मला खरं तर आश्चर्य वाटतं, कदाचित मदत पण केली असेल, पण सचिन तेंडुलकरांचं मनच इतकं मोठं असेल की ते मदत केलेली सांगत नसतील. त्यामुळे काय घडलं हे आपल्याला थोडी माहिती, थोडी त्यांचा नंबर माझ्याकडे नाही तर मी त्यांच्याकडे फोन करू शकतो. पण जर आम्हालासुद्धा मदत करता आली, मग खरं तर खोलात जाऊन थोडीशी माहिती आम्ही घेऊ. पण ते महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे खेळाडू नाही आहेत, ते मुंबई क्रिकेट असोसिएशनचे खेळाडू आहेत. पण मुंबई क्रिकेट असोसिएशनसुद्धा मोठी आणि मोठं मन असणारी असोसिएशन आहे. त्या बाबतीत ते सुद्धा सकारात्मक निर्णय घेतील असं मला वाटतं. मार्केटवाढीचा विषय सध्या जास्त राजीनामा देण्याची तयारी उत्तम जानकरांनी दाखवली आहे. विरोधक जे आहेत पडळकर असतील किंवा सदर ते म्हणतात की पहिला रोहित पवारांनी राजीनामा द्यावा, सुप्रिया सुळेंनी द्यावा, जयंत पाटील. रोहित पवार राजीनामा द्यायला तयार आहेत, पण फक्त राज्य सरकार इलेक्शन कमिशन यांनी सांगावं. सुप्रियाताईसुद्धा राजीनामा देतील की आम्ही आमचा राजीनामा स्वीकारल्यानंतर या महाराष्ट्रामध्ये विधानसभा परत एकदा आम्ही घेऊ, लोकसभा परत एकदा आम्ही घेऊ, हे इलेक्शन कमिशनने तिथे रिटर्न आम्हाला द्यावं. दुसऱ्या दिवशी आम्ही बॅलेट पेपरवर पण झालं पाहिजे, आणि तसं जर त्यांनी लिहून दिलं तर दुसऱ्या दिवशी आम्ही राजीनामा देऊ. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.